श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार रविवार दिनांक 21 जानेवारी आणि उद्या आलेली आहे पुत्रदा एकादशी. तर ही एकादशी संतान प्राप्ती करण्यासाठी, त्याचबरोबर आपले जे मुलं आहेत तर त्या मुलांचं जे बी काही दोष असतील, अडचणी असतील, संकट असतील ते दूर करून त्यांची खूप सारी प्रगती होण्यासाठी ही एकादशी असते. त्यामुळेच ही एकादशी पुत्रदा एकादशी या नावाने ओळखली जाते. पुत्रदा एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्या जीवनातील जी संकट अडचणी आहेत ते तर दूर होऊन जातातच, त्याचबरोबर आपल्याकडून काही कळत नकळत जी पापे होतात, त्याचबरोबर आपली मुलं बाळं आहेत त्यांच्या प्रगतीसाठी आणि माणूस मेल्यानंतर त्याला मोक्षप्राप्ती होण्यासाठी ही एकादशीचं व्रत केलं जातं. हे व्रत केल्याने भरपूर सारे फायदे होतात. ज्यांना पुत्र प्राप्त होत नाही त्यांना पुत्र प्राप्त होते आणि असे काही उपाय जर आपण घरामध्ये केले तर आपल्या घरामध्ये भरपूर सारे संकट अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन जातात आणि 7 जन्मांचं दारिद्र्य नष्ट होतं. त्यामुळेच उद्या आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची पूजा अर्चा करायची आहे, सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. तर पहा, उद्या संध्याकाळी आपल्याला कापरासोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे आपल्या 7 पिढ्यांची दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या कुटुंबावर वाईट संकट येत असतील, विघ्न अडचणी येणार असतील तर त्यासुद्धा दूर होऊन जातील आणि कोणतेही संकट अडचणी आपल्या घरामध्ये राहणार नाही. इतका हा प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. ही एकादशी रविवारी आल्यामुळं या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दिवशी भरपूर असे शुभयोग तयार होत आहेत. सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, त्याचबरोबर शुक्ल योग आणि ब्रह्मयोग असे योग या दिवशी तयार होत आहेत. त्यामुळे ह्या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळेच आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहेत. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो मी तुम्हाला आपल्या घरातील अडचणी दूर करण्यासाठी, दारिद्र्य असतील, दुःख असतील ते दूर करण्यासाठी बऱ्याच वेळा आपण भरपूर सारी मेहनत करतो, कष्ट करतो, परंतु आपल्या मेहनतीला, कष्टाला फळ प्राप्त होत नाही. आपल्याला म्हणावं असं मोबदला प्राप्त होत. यामुळे आपल्यावरती आर्थिक समस्या ह्या वारंवार निर्माण होत असतात. जर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असतील, काही दोष आपल्या घराला लागलेले असतील, काही संकट आपल्या घरामध्ये असतील तर पहा, अशा वेळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी जरी आली तरी ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जाते. म्हणजे अशी काही समस्या निर्माण होते. अचानक कुणीतरी आजारी पडतं किंवा मग काहीतरी असे खड्डे आपल्याला होतात की जेणेकरून आपल्याला तो पैसा तिथे खर्च करावा. आणि हे दारिद्र्य आपल्या घरामध्ये असल्यामुळं, नकारात्मकता आपल्या घरामध्ये असल्यामुळं आपल्या घरामध्ये सतत भांडणं होणं, त्या मतभेद होणं, कटकटी होणं, मुलं चिडचिड करणं, अशा बऱ्याचशा समस्या आपल्याला जाणवतं. बघा, जेव्हा आपण अशा विशिष्ट तिथी असतात, एकादशी, चतुर्थी, अमावस्या, पौर्णिमा आणि काही सणवार असतात, तर या तिथींना जर आपल्या घरामध्ये काही आपण उपाय केले तर आपल्या घरातील ज्या समस्या आहे, अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. त्यामुळेच आपल्याला घरामध्ये असे काही उपाय या तिथींना करायचे असतात. आता बघा, हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी 6च्या नंतर करायचा आहे आणि संध्याकाळी 6 नंतर तुम्ही रात्री 12 पर्यंत हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे. जर तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी पूर्ण नसेल तरी चालेल, थोडासा तुकडा जरी असेल तरी चालेल. तर बघा, ही खोबऱ्याची वाटी छोटीशी असली तरी चालेल. आणि त्यानंतर पहा, आपल्याला 3 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवायच्या आहेत.
तर बघा आपल्याला ताम्हण घ्यायचं आहे एक आणि त्या ताम्हणावरती हा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे आणि ह्या 3 कापराच्या वड्या गाईच्या तुपामध्ये भिजून आपल्याला त्यामध्ये ठेवायच्या आहेत. जर गाईचं तूप नसेल तर तशाच ठेवल्या तरी चालतील. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत 2 लवंगा. ह्या लवंगा ज्या आहेत तर त्या अखंड घ्यायच्या आहेत, कुठेही तुटल्या फुटलेल्या घ्यायच्या नाही. त्यांना पुढे फूल असतील अशा लवंग आपल्याला व्यवस्थितच घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला ह्या कापरावरती ठेवायच्या आहेत. बघा देवघरामध्ये जायचं आहे आणि ह्या ज्या प्लेटमध्ये आपण वड्या कापूर वगैरे घेतलेला आहे ते तिथे घेऊन बसायचं आहे, आसन घेऊन बसायचं आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला आपल्या देवघरातील जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर मी तुम्हाला 2 सेवा सांगणार आहे, तर त्या 2 सेवा आपल्याला करायच्या आहेत. हा आपल्याला सर्वात अगोदर म्हणायचा आहे महालक्ष्मी अष्टकम. तर हे महालक्ष्मी अष्टकम आपल्याला 3 वेळा म्हणायचं आहे. अगदी कमी वेळामध्ये आपलं हे होऊन जाईल. आणि यानंतर पहा आपल्याला जी महालक्ष्मीची आरती आहे तर ती आरती करायची आहे. म्हणजे जी लक्ष्मी मातेसाठी आपण आरती बोलतो तर दुर्गे दुर्गट भारी ही आरती नाही, तर आपल्याला करायची आहे ती जय देवी जय महालक्ष्मी वससी व्याकरूपे तू स्थूल लक्ष्मी, ही आरती आपल्याला करायची आहे. तर अशी आरती म्हणून झाल्याच्या नंतर ह्या 2 सेवा आपल्याला त्या कापरावरती करायच्या आहेत. त्या सेवा करून झाल्याच्या नंतर जोपर्यंत तो कापूर जाळत आहे तोपर्यंत त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. आणि अशा ह्या सेवा केल्यामुळे आपल्या घरातली जी इडापिडा आहे, संकट आहेत, नजरबाधा असतील, दोष असतील, ते सर्व दूर होऊन जातील आणि आपल्या घराची मुलांची खूप सारी प्रगती होईल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. ही सेवा झाल्याच्या नंतर घरातील सर्व सदस्यांनी नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरातील इडापिडा जे संकट अडचणी असतील ती दूर होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूंना करायची आहे. आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य निर्माण होऊ दे, माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ देऊ नको, त्यांची खूप सारी प्रगती होऊ दे अशी प्रार्थना देखील आपल्याला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला करायची आहे. आता बघा जेव्हा आपला हा उपाय करून झाला असेल, ते जे काही कापूर आहे तो थंड झालेला असेल, त्या ज्या खोबऱ्यावरती आपण हा उपाय केलेला आहे ते खोबरं तसंच भांडं उचलायचं आहे आणि ते आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. घराच्या बाहेर जर मोकळी जागा असतील तर तिथे टाकून द्या किंवा झाडाखाली टाकून द्या किंवा एखादा मोठा डस्टबिन असेल तर त्या डस्टबिनमध्ये टाकून दिलं तरी चालेल. तर बघा जी नकारात्मकता त्या खोबऱ्यामध्ये आलेली आहे तर ती आपल्या घरामध्ये आपल्याला परत आणायची नाही, ती आपल्याला तिकडेच बाहेर फेकून द्यायची आहे किंवा मग एखादी मोकळी जागा असेल तिथे टाकून द्या. एखाद्याच्या घरावर किंवा मग एखाद्याच्या कपड्यांवर कुणाचा हात लागेल, पाय लागेल अशा ठिकाणी टाकू नका. जिथे कुणी जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही टाका, कारण त्या तुकड्यावरती खूप सारी नकारात्मकता बसलेली असते. ती इतर कुणाला त्याचा त्रास होऊ नये याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.